नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मॅथ्स गुरु या सामोल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे विज्ञान आणि या विज्ञान विषयाच्या लेक्चरमध्ये आज आपण अंतस्रावी ग्रंथी आणि स्रावी ग्रंथींचा अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या लेक्चरला. अंतस्रावी संस्था. आता अंतस्रावी संस्थेला इंग्लिशमध्ये म्हणतात एंडोक्राईन सिस्टीम. आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विक्रे किंवा संप्रेरके असे म्हणतात. येथे विक्रे किंवा संप्रेरकाची व्याख्या दिली आहे. आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांना संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विक्रे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. ग्रंथी म्हणजे काय, तर आपल्या शरीरात जी विक्रे स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समूहापासून अंतस्रावी संस्था तयार होते. अंतस्रावी ग्रंथीतून स्रवणारे संप्रेरके सरळ रक्तात मिसळले जातात, कारण त्यांच्या वहनासाठी माध्यम नसते, म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असेही म्हणतात. ज्यांना वहनासाठी माध्यम नसते त्यांना नलिका विरहित ग्रंथी असे म्हणतात. अंतस्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते, म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात. ज्यांना नलिका असते, स्रवणासाठी संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते, त्यांना नलिकायुक्त ग्रंथी असे म्हणतात. अंतस्रावी संस्था म्हणजेच एंडोक्राईन ग्लँड्स. त्यातील आहे पियूषिका ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड. ही सर्वात लहान अंतस्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. ही ग्रंथी आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात, कारण या ग्रंथीमुळे इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रित केले जाते. या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्रवत असते. हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तीची उंची कमी होते. या पियूषिका ग्रंथीचे कार्य आहेत: आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित करते किंवा नियंत्रण करते. हायपोथॅलॅमस. ही ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये पियूषिका ग्रंथीच्या बाजूला आढळते. ही ग्रंथी पियूषिका ग्रंथीच्या बाजूला आढळते. यातून थायरोट्रोपिन, TRH, डोपामाइन, वृद्धी संप्रेरके, सोमॅटोस्टॅटिन, गोनॅडोट्रोपिन, कॉर्टिकोट्रोपिन, ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन ही संप्रेरके स्रवतात. हायपोथॅलॅमसचे कार्य. थायरोट्रोपिनमुळे पियूषिका ग्रंथीतून पियूषिका ग्रंथीतून थायरॉइड उद्दीपन संप्रेरक स्रवण्यास मदत होते. डोपॅमाइनमुळे मेंदूतील चेतापेशींचे कार्य नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन रसायन स्रवले जाते. सोमॅटोस्टॅटिनमुळे वाढ आणि विकास नियंत्रित केले जाते. व्हॅसोप्रेसिन संप्रेरकामुळे रक्तमालेतील पाण्याचे वहन नियंत्रित केले जाऊन रक्ताचे आकारमान नियंत्रित राहते. पिनल ग्रंथी मेंदूच्या आतील भागात आढळते. कुठे आढळते, तर मेंदूच्या आतील भागात. यामधून मेलॅटॉनिन हे संप्रेरक स्रवते. हे संप्रेरक सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर स्रवण्यास सुरुवात होते, म्हणूनच आपल्याला झोप लागते. जेव्हा सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होते तेव्हा हे संप्रेरके स्रवतात आणि म्हणूनच आपल्याला झोप येते. थायरॉइड ग्रंथी. ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसन नलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्सिन आणि
ट्रायआयोडोथायरोनोइन नावाचे संप्रेरक स्रवत असते. या संप्रेरकाच्या कमी स्रवण्यामुळे लहान मुलांना क्रेटिनिझम नावाचा रोग होतो. जर हे संप्रेरक कमी स्रवले तर लहान मुलांना क्रेटिनिझम नावाचा रोग होतो. म्हणजे त्यामध्ये मुलगा कमी खातो आणि जास्त झोपतो. हे संप्रेरक कमी स्रवले तर काय होतो? मुलगा कमी खातो आणि जास्त झोपतो आणि त्या मुलाची जीभ लांब होते इत्यादी दोष त्या मुलामध्ये दिसून येतात. हे प्रमाण प्रौढ व्यक्तीमध्ये कमी झाल्यास मर्मा नावाचा रोग होतो. अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही आणि तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो. थायरॉइड ग्रंथीचे कार्य शारीरिक तसेच मानसिक वाढ नियंत्रित करणे आणि ऊर्जा निर्मिती तसेच रोगप्रतिकार क्षमता नियंत्रित करणे. पॅराथायरॉइड ग्रंथी ही ग्रंथी आपल्या शरीरात थायरॉइड ग्रंथीच्या मागे आढळते. या ग्रंथीतून पॅराथायरॉइड संप्रेरके स्रवतात. पॅराथायरॉइड ग्रंथीचे कार्य पॅराथायरॉइड संप्रेरकामुळे आपल्या शरीरात रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास मदत केली जाते. या पॅराथायरॉइड संप्रेरकामुळे आपल्या शरीरात काय होते ते रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास मदत केली जाते. आद्यांत्र ग्रंथी म्हणजे ॲड्रेनल ग्लँड ही ग्रंथी शरीरात लहान आतड्यामध्ये आढळते. या ग्रंथीतून सिक्रेटिन आणि कोलेसिस्टोकायनिन ही संप्रेरके स्रवतात. आणि या ग्रंथीचे कार्य आहेत. सिक्रेटिन संप्रेरकामुळे बायकार्बोनेट क्षारांची निर्मिती होते व त्यामुळे आतड्यात आम्लधर्मी परिस्थिती निर्माण होते. कोलेस्टिकोकायनिन संप्रेरकामुळे स्वादुपिंडातून पाचक विक्रिय स्रवले जातात तसेच पित्ताशयातून पित्त स्रवले जातात. नंतरची ग्रंथी आहे जठर ग्रंथी म्हणजे स्टमक ग्लँड ही ग्रंथी आपल्या शरीरात अन्ननलिकेत आढळते. या ग्रंथीतून न्यूरोपेप्टाइड, सोमॅटोस्टॅटिन, हिस्टामाइन आणि एंडोथेलिन ही संप्रेरके स्रवतात. जठर ग्रंथीचे कार्य आहेत. न्यूरोपेप्टाइडमुळे आहारात वाढ होते. सोमॅटोस्टॅटिन संप्रेरकामुळे मृदू स्नायूंचे आकुंचन होते तसेच आतड्यातील रक्तप्रवाह नियंत्रित केला जातो. हिस्टॅमाइनमुळे गॅस्ट्रिक आम्लाचे स्रवण नियंत्रित केले जाते. पुढची ग्रंथी आहे यकृत ग्रंथी. यकृत ग्रंथीला इंग्लिशमध्ये लिव्हर ग्लँड असे म्हणतात. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून जठराच्या बाजूला असते. म्हणजेच तर काय यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ती जठराच्या बाजूला असते. या ग्रंथीतील हेपॅटोसाइट्स पेशीतून सोमॅटोमेडिन म्हणजे IGF, अँजिओटेन्सिनोजन, थ्रोम्बोपायटिन आणि हेप्सिडिन ही संप्रेरके स्रवतात. यकृत ग्रंथीचे कार्य आहे. सोमॅटोमेडिन संप्रेरकामुळे पेशींची वाढ आणि विकास नियंत्रित केला जातो. थ्रोम्बोपायटिनमुळे रक्तपट्टिकांच्या निर्मितीत मदत केली जाते आणि हेप्सिडिन संप्रेरकामुळे लोह क्षारांचे अवशोषण वाढते. नेक्स्ट ग्रंथी आहे स्वादुपिंड ग्रंथी म्हणजेच पॅनक्रियाटिक ग्लँड. ही ग्रंथी आपल्या शरीरात स्वादुपिंडामध्ये आढळते. ही ग्रंथी आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स या ऊतीपासून बनलेली असते. ही ग्रंथी अंतस्रावी तसेच बाह्यस्रावी आहे. या ग्रंथीतील बीटा पेशी इन्शुलिन नावाचे संप्रेरके स्रवतात तर अल्फा पेशी ग्लुकॅगॉन तसेच सोमॅटोस्टॅटिन नावाचे संप्रेरके स्रवतात. स्वादुपिंड ग्रंथीचे कार्य इन्शुलिनमुळे आपल्या शरीरात रक्तातील ग्लुकोजचे अवशोषण करून त्याचे चयापचय नियंत्रित केले जाते. जेव्हा
रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते तेव्हा ग्लुकॅगॉनमुळे यकृतामधून रक्तात ग्लुकोज मिसळला जातो. सोमॅटोस्टॅटिनमुळे इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन यांचे स्रवण वाढविले जाते. सोमॅटोस्टॅटिनमुळे इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉनचे स्रवण वाढविले जाते. वृक्कग्रंथी म्हणजे रेनल ग्लँड. आपल्या शरीरात 2 वृक्कग्रंथी आपल्या दोन्ही वृक्कामध्ये असतात. त्यातून रेनिन, एरिथ्रोपायटिन, कॅल्सिट्रॉयल संप्रेरके स्रवतात. वृक्कग्रंथीचे कार्य. एरिथ्रोपायटिनमुळे तांबड्या रक्तपेशींची निर्मिती वाढवली जाते. कॅल्सिट्रॉयल हे जीवनसत्व D3चे एक स्वरूप आहे. त्यामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे अवशोषण वाढविले जाते. पुढची ग्रंथी आहे वृषण ग्रंथी म्हणजे टेस्टेस ग्लँड. ही ग्रंथी पुरुषांमध्ये उदरगुहेबाहेर वृषणकोशात आढळते. या ग्रंथीतून टेस्टोस्टेरॉन, एंड्रोजन, इस्ट्राडॉयल आणि इन्हिबिन ही संप्रेरके स्रवतात. वृषण ग्रंथीचे कार्य आहेत. टेस्टोस्टेरॉनमुळे पुरुषांमध्ये शारीरिक परिपक्वता निर्माण होऊन शुक्रपेशींच्या निर्मितीसाठी मदत केली जाते. अंडाशय ग्रंथी म्हणजे ओव्हरी ग्लँड. ही ग्रंथी स्त्रियांमध्ये उदरगुहेमध्ये दोन्ही बाजूंना आढळते. यामधून प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन ही संप्रेरके स्रवतात. ही ग्रंथी स्त्रियांमध्ये उदरगुहेमध्ये असते, दोन्ही बाजूला असते. यामधून प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन ही संप्रेरके स्रवतात. अंडाशय ग्रंथीचे कार्य. प्रोजेस्टेरॉन संप्रेरकामुळे स्त्रियांमध्ये अंडपेशी, प्रसूती, मासिक पाळी आणि दुग्ध निर्मिती इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात. आणि इस्ट्रोजन संप्रेरकामुळे स्त्रियांमध्ये शारीरिक परिपक्वता तसेच गुणधर्म निर्माण होतात. फायदे. हायपोथॅलेमस, पेनल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड आणि वेगवेगळे हार्मोन्स दिले आहेत, त्याचा अभ्यास करा. नंतर आहे बाह्यस्रावी ग्रंथी म्हणजे एक्झोक्राईन ग्लँड्स. बाह्यस्रावी ग्रंथी आपल्या शरीरात विशिष्ट पदार्थांचे स्रवण करतात. तसेच त्यांच्या वहनासाठी नलिका असते. या ग्रंथी आपल्या शरीराच्या आत किंवा शरीराच्या पृष्ठभागावर असतात. घाम ग्रंथी, स्वीट ग्लँड. या ग्रंथी आपल्या शरीरात त्वचेमध्ये असून नलिकाच्या स्वरूपात असतात. या ग्रंथी कशा असतात? त्वचेमध्ये असतात आणि नलिकाच्या स्वरूपात. यांच्यामधून घामाचे उत्सर्जन होते. घामामध्ये रक्तद्रव्यातून उत्सर्जित झालेल्या सोडियम क्लोराईडचे द्रवरूप क्षार असतात. घाम ग्रंथींचे इक्राईन आणि ॲपोक्राईन हे 2 प्रकार पडतात. इक्राईन घाम ग्रंथी म्हणजेच इक्राईन ग्लँड. या ग्रंथी आपल्या शरीरात सर्व ठिकाणी असून विविध भागात त्यांची घनता भिन्न असते. या ग्रंथीचा उपयोग शरीरामध्ये प्राथमिक अवस्थेत प्रशीतक म्हणून होतो. नंतरची ग्रंथी आहे ॲपोक्राईन घाम ग्रंथी. या ग्रंथी आपल्या आकाराने मोठ्या असून बहुधा काखेत, कान, पापण्यामध्ये आढळतात. यामधून घाम आणि तेलकट स्रावाचे उत्सर्जन होत असते. नंतर आहे लाळ ग्रंथी म्हणजे सॅलिव्हरी ग्लँड. या ग्रंथी आपल्या घशामध्ये आढळतात. या ग्रंथीमधून लाळ स्रवली जाते. तसेच अमायलेज टायलिन नावाचे विकर स्रवले जाते. त्या विकरामुळे पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन माल्टोजमध्ये रूपांतर केले जाते. लाळ ग्रंथीचे कर्णमूल ग्रंथी, अधोहनु ग्रंथी आणि अधोजिव्हा ग्रंथी हे 3 प्रकार आहेत. लाळ ग्रंथीचे 3 प्रकार कोणते तर कर्णमूल ग्रंथी, अधोहनु ग्रंथी आणि अधोजिव्हा ग्रंथी. कर्णमूल ग्रंथी म्हणजे पॅरोटाइड हा लाळ ग्रंथीचा मुख्य प्रकार आहे. यातून लाळ स्रवली जाते. लाळेमुळे अन्नपदार्थ ओलसर बनून घास घेण्यास मदत होते. अधोहनु ग्रंथी म्हणजे सब मॅन्डिब्युलर ग्लँड. या ग्रंथी लाळ ग्रंथीचा मुख्य भाग असून जबड्याच्या खाली असतात. या ग्रंथीतून म्युकस आणि सिरस स्राव स्रवला जातो. हे स्राव 70% लाळ तयार करतात. अधोजिव्हा ग्रंथी ही ग्रंथी लाळ ग्रंथीचा मुख्य प्रकार असून जिभेच्या आत आढळतो. यातून म्युकोस हा पदार्थ स्रवतो.
लाळेमध्ये या स्रावाचे प्रमाण 5% आहे. नंतर आहे सस्तनी ग्रंथी म्हणजे मॅमरी ग्लँड. अशा प्रकारचे ग्रंथी सस्तनी वर्गातील मादी सजीवांना असतात. सस्तनी ग्रंथीतून दुग्ध निर्मिती होते व त्यामुळे नवजात शिशूंचे पोषण होते. या ग्रंथी पोकळ असून त्यात वायुकोश असतात. वायुकोशामध्ये दूध स्रवणाऱ्या घनाकृती पेशी असतात व त्या पेशीभोवती बाह्य अभिस्तर पेशींचे आवरण असते. विविध वायुकोश एकमेकांना जोडून पिशवीसारखी रचना तयार करतात व त्यामध्ये लॅक्टिफेरस नलिका असतात. गरोदरपणात या ग्रंथीमधून प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरणात वाढ होऊन दुग्ध निर्मितीची सुरुवात होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपला या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.